ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते। भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव। सीताकांत स्मरण जय जय राम। गंगा माता की जय। संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये नंद बाबा वार्षिक कर भरण्यासाठी मथुरा येथे गेले होते। त्यांनी कर भरला, वसुदेवांची भेट घेतली। वसुदेवांनी त्यांना कौटुंबिक जी चौकशी करायची असेल ती केली। रोहिणीबद्दल विचारलं, बलरामाबद्दल विचारलं, त्यानंतर आपल्या छोट्या त्या लल्लाबद्दलही विचारलं। परंतु त्याच वेळेस त्यांनी कंसाने ज्या काही दुष्ट राक्षसांना आज्ञा केलेल्या आहेत ती कंस नवजात अर्भकांना ठार करण्यासाठी त्यांनी एक योजना आखलेली आहे आणि निरनिराळे मायावी असे राक्षस किंवा त्याचे प्रतिनिधी त्यांनी सर्वत्र पाठवले आहेत। त्यामुळे तू या गोष्टींपासून सजगतेने विचार कर आणि अत्यंत दक्षतेने या सर्व गोष्टीची काळजी घे। तू आता इथे काही जास्त थांबू नकोस, तू गोकुळाला परत जा। त्यानंतर नंद बाबा तिथून निघाले, त्यांचा निरोप घेतला, गोकुळाकडे ते परतले। गोकुळात पोहोचले, घरी पोहोचले आणि त्यांनी आपल्या मुलांना डोळेवरून पाहिलं। आता या कंसाच्या कार्याला त्याच्या मंत्र्यांनी परिपूर्ण साथ दिलेली होती आणि नवजात बालकांना ठार करण्याची जबाबदारी कंसाच्या आज्ञेवरून एका पुतना नावाच्या राक्षसीने घेतली। पुतना गोकुळात यायला निघाली। तिने मायावी रूप धारण केलं, अत्यंत सुंदर असा गोपींचंच रूप तिने घेतलं। ती मायावी होती, ती आकाशातून सूक्ष्म देहाने उडू शकत होती, फिरू शकत होती। लहान मुलांना खोटी ममता, खोटी माया, आपुलकी दाखवून त्यांना आपलंसं करून घेण्याची तिला चांगली कला अवगत होती। तिने आपल्या स्तनामध्ये विषारी जे दूध तिने भरलं, स्तनाग्राला तिने विष लावलं, ते संपूर्ण दूधच विषारी झालं होतं आणि लहान बालकांना जवळ घेऊन त्यांना दूध पाजायचं, आपल्या स्तनातील दूध पाजायचं आणि त्यांना ठार करायचं, असा तिचा तो इरादा होता। ती बरोबर गोकुळात आली आणि तिने नंदबाबाचं घर शोधलं। घरामध्ये आली, यशोदेचा बाळ पाळण्यामध्ये होता आणि यावेळेस यशोदा थोडा वेळ कामामध्ये मग्न झालेली होती आणि तितक्यात बाळ रडू लागला। यशोदा आतून बोलली, अरे बाळा, भूक लागली ना, थांब, येते बरं मी, आत्ता येते, एवढं मला काम करू दे। तेवढ्यात एक अत्यंत मंजूळ आवाजामध्ये एक असा सुंदरशी हाक आली, यशोदे, मी आत येऊ का? आणि बाळाला घेऊ का थोडस? आता हा आवाज इतका मंजूळ होता, इतका मधुर होता, कारण तो मुळात मायावी आवाज होता। कोणीतरी स्त्री आहे आणि ती विचारती आहे। यशोदेने तिकडे पाहिलं दाराकडे, आता हिचं रूपही गोपींचं। तिला वाटलं गोपीच आहे कोणीतरी, घे बाई घे, थोडा वेळ रडायचा थांबेल। यशोदा म्हणाली,
आणि पुतणेला हेच हवं होतं. पुतणेने त्या पाळण्यातलं बाळ उचललं. आता पुतणेला वाटतं हे कोणालाच काही माहिती नाही. बाळाला उचललं, तिचा काय बेत आहे, कोण आली आहे, हे सर्व ती मायावी अशी गोपीचं रूप घेतलेली पुतना तिथे शिरली. पण बाळाला जगातल्या कुठल्याही माया त्या मायापतीला भुलवू शकत नाही याचं ज्ञान त्या पुतणेला नव्हतं. पुतना तिथे आली, वात्सल्याचं निमित्त तिने केलं आणि भगवंताला स्तनपान करू पाहण्याच्या त्या राक्षसीचं ते स्वरूप, तिची लागवी बोलणं, बाळाला आली स्तनपान करायला. परंतु भगवान तिचंही कल्याण करण्याचा क्षण त्यावेळेस जवळ आलेला आहे हे भगवंताने ओळखलं. तिने बाळाला पटकन पदराखाली घेतलं. ती खालीच पाळण्याजवळ बसली. स्तनात विष होतं आणि ती त्या बाळाला अशी डोक्यावरून कुरवाळत होती. बस बाळ तो स्तनपान करायचं म्हणून स्तनपान करू लागला आणि स्तनपान करीत असतानाच रडायचा थांबला. यशोदेला वाटलं बरं झालं, कारण यशोदेच्या घरी कान्हा जन्माला आल्यापासून अनेक स्त्रियांची वर्दळ तिच्या घरात होत होती. यशोदा बाहेर आली. तिला पाहून पुतना हसली. मायावी सौंदर्य, मधुर हसणं, मधुर बोलणं. यशोदेला म्हणाली, अगं यशोदे, बाळाचं रडणं ऐकून मला तर पानाच फुटला काय. आता बघ कसा गप्प झालाय. मला या बाळाला पाहिल्याबरोबर पाना फुटला असं तिने खोटं खोटं सांगितलं. यशोदेला संशय आलाच नाही. असेल, तिलाही कदाचित घरी मूल असेल, त्यामुळे तिला पाहणं येत असेल आणि ती पासते आहे. पुतना लटके म्हणाली. आता यशोदेला संशय आला नाही आणि बाळ तर स्तनपान करतोय. बाळाने स्तनपान करायला सुरुवात केली. परंतु आता भगवंत जे मायापती आहेत त्यांनी स्तनपान काही थांबवलं नाही. स्तनपान केलं. यशोदा म्हणाली, पुतना म्हणाली, अरे पुरे झालं, आता माझं सर्व दूध संपलं, तू पिऊन टाकलंय. अरे पुरे सोड आता मला. पण बाळ तिला काही सोडायला तयार होता. मनात भगवंत म्हणतायत, अगं मी ज्याला एकदा धरला त्याला कधीही सोडत नाही. बाळाने पुतनेचं सर्व दूध प्याला. दूध तर प्यालाच आणि तिचं जीवनच शोषायला सुरुवात केली. आता तिचं दूध संपलं तरी बाळ तिचं स्तन ओढतोय आपल्या ओठाने. आता मात्र पुतना कासावीस होऊ लागली, ओरडू लागली. यशोदा पुढे झाली. काय झालं म्हणून यशोदा धावते, पाहते आहे. आता पुतनेचं सुंदर असं शरीर दिसेना असं झालं. तिथे एक भली मोठी केस पिंजारलेली राक्षसीन यशोदेला दिसली. घाबरून यशोदा ओरडू लागली. तो सगळीकडून माणसे जमली आणि तोपर्यंत भगवंताने पुतनेचं प्राणाचं शोषण केलं होतं. ती निष्प्राण होऊन धाडकन उतानी पडली. बाळ तिच्या आता उघड्या स्तनावर तसाच याच अवस्थेमध्ये होता. तिचे स्तनाचं वर्णन केलेलं आहे. ते स्तन म्हणजे भले मोठे काळ्या मातीचे ढिगारच आहे, कारण तिचं मायावी रूप नष्ट झालं होतं आणि तिचं मूळ आसुरी रूप त्या ठिकाणी दिसू लागलं होतं.
काळ्या मातीच्या ढिगाऱ्यासारखं तिचे स्तन. बाळाने आपले हात यशोदेकडे काढले आणि बाळ यशोदेने आपल्या कड्यावर घेतलं. बाळ खूप गुटकन हसलं. गोकुळात एकच गलका सुरू झाला. पूतना त्या ठिकाणी धाडकन पडली. मृत्यू समयी तिच्या आरोळ्यांनी त्या लोकांच्या कांठळ्या बसू लागल्या. इतकी भयानक प्रमाणे ती ओरडत होती. पूतनेचा आता मृतपाय प्रचंड असं शरीर पाहून गोकुळातले सर्व लोक भयभीत झाले. यशोदेने बाळाला घेतलं. सगळ्या गोपी इडापिडा टळो म्हणून त्याची दृष्ट काढू लागल्या. पंढरीच्या राया तुला दृष्ट झाली, ओवाळी ते देवा तुला संत मंडळी. पंढरीच्या राया तुला दृष्ट झाली, ओवाळी ते देवा तुला संत मंडळी. दृष्ट काढू लागल्या. मीठ मोहरी घेऊन त्याची दृष्ट काढू लागल्या आणि त्याच्या कल्याणासाठी त्या स्तोत्र म्हणू लागल्या जे बाळाचं रक्षण करणार होतं. हे स्तोत्र शिरोमे राघवा पातु बालम दशरथात्मजा कौसल्यो दृशो पातु विश्वामित्र प्रेश्रुती. असे स्तोत्र म्हणू लागल्या. आता हे एवढं अरिष्ट टळलं. नंदवितर गोपांना कळलं आणि ती पुतनेची गती सर्वांनी पाहिली. सर्व आश्चर्यचकित झाले. भगवान विष्णूची माया अतर्क्य आहे. गोकुळावर संकट आलं आणि या बाळामुळे ते टळलं असं म्हणू लागले. हे पहिलं संकट होतं. जेव्हा बाळाने गोकुळ या पुतण्याचं प्राणहरण केलं तेव्हा बाळ फक्त 6 दिवसांचे होते. बाळाने 6व्याच दिवशी तिचं प्राणहरण केलं. पुतनेचं पार्थिव शरीर एवढं प्रचंड होतं की तिचा अख्खाच्या अख्खा देह अंत्यविधीसाठी नेणं कोणालाही शक्य नव्हतं. गोकुळवासींनी तिच्या देहाचे कुऱ्हाडीने तुकडे केले. तेही तुकडे करायला त्यांना खूप प्रयत्न करावे लागले आणि गोकुळाच्या बाहेर प्रयत्नपूर्वक त्यांनी तिच्या शरीराचा देहखंड नेला. गोपांनी म्हणजे गोकुळवासियांनी त्याचं दहन केलं. पण तिचं दहन जेव्हा होत होतं, तिचा देह जेव्हा जळत होता तेव्हा मात्र चंदनासारखा सुगंध त्यातून येत होता. कारण आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया, मस्तक पाया वरी त्यांच्या ठेवितो. भगवंताचा स्पर्श. पुतनेला भगवंताचा स्पर्श झाला आणि भगवंताने मात्र तिला दिव्य गती दिलेली आहे. त्याचं कारण आहे भगवंताला तिने स्तन्य दिलं, आपलं दूध पाजलं. खोटं का असेना वात्सल्य भावाने भगवंताला तिने जवळ घेतलं. त्याच्या स्पर्शाने पुतनेचे सर्व पापे नष्ट झाली. सर्व पाप जळून भस्म झाली. तृण अग्निमेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. तिला परमगती प्राप्त झाली. अपि चेत सुदुराचारो माम भजते अनन्य भाग साधुरेव समंतव्यम. तो प्रत्यक्ष त्याला साधूचं स्वरूप प्राप्त होतं आणि म्हणून भगवंताने पुतनेला जी गती दिलेली आहे ती गती अवर्णनीय आहे. यद् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. सुखदेव सांगतायत, परीक्षिता, आत्यंतिक उत्कट भावनेने भगवंताकडे जे जातात त्यांना परमोच्च गती प्राप्त होत असते. आणि विशेष देवाकडे जातात त्यांना अंतिम गती ही चांगलीच मिळते. इथे आपण विचार करायचा आहे, पुतनेकडे देव गेले नव्हते.
जरा वाक्य नीट लक्षात घ्या. पुतनेकडे देव गेले नव्हते, तर पुतना देवाकडे आलेली होती. मग जो देवाकडे जातो तो कुठे जाईल? देवाकडे येणारा किंवा जाणारा प्रत्येक जीव त्याला भगवंत सद्गती दिल्याशिवाय राहत नाही. जे देवाकडे जातात त्यांना परमगती मिळतेच. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. पहिला हा पुतनेचा प्रसंग. भगवंताने कृष्ण अवतारामध्ये प्रथम एका राक्षसिणीचाच वध केला आहे. राम अवतारामध्येही सर्वप्रथम त्राटिकेचा वध केलेला आहे. कारण या दुष्ट प्रवृत्त्या होत्या, म्हणून भगवंताचा पहिला प्रहार हा दुष्ट प्रवृत्तीवर असतो. पुतना काय आणि त्राटिका काय या दुष्ट प्रवृत्तीच्या आहेत, म्हणूनच त्यांना पहिल्यांदा ठार केलं. आता नंदाचा बाळ कुशीवर वळू लागला होता, थोडा मोठा झाला, आणि अशा विविध ज्या काही संस्कार असतात ते संस्कार गोकुळामध्ये होऊ लागलेले आहेत. आता बाळ कुशीवर वळतोय आणि म्हणून बाळाला अभिषेक करून घेतला. उत्सवाची गडबड झाली आणि या नंदबालाला अभिषेकाला सुरुवात झाली. सर्व ब्राह्मणांना बोलवण्यात आलं, खाऊ घातलं आणि बाळावर अभिषेक करण्याची त्या ठिकाणी तयारी झाली. सुरास्त्वाम अभिषिंचन्तु ब्रह्मा विष्णु महेश्वराः, वासुदेवो जगन्नाथ तथा संकर्षणो विभुः, प्रद्युम्न निरुद्धश्च भवन्तु विजयायते. अखंडो अग्निर्भगवान्, यमो वै नैरतिस्तथा, वरुण पवनश्चैव धनाध्यक्षस्तथा शिवः, ब्रह्मणा सहिता सर्वे दिक्पाला पान्तु ते सदा. कीर्ति लक्ष्मीर्धुतिर्मेधा, पुष्टि श्रद्धा क्रियामती, बुद्धिर्लज्जा वपुशान्ति, कान्तिस्तुष्टिश्च मातरः, एतास्त्वाम् अभिषिञ्चन्तु देवपत्न्यः समागताः. अभिषेकाला सुरुवात झाली. बाळावर अभिषेक करण्यात आला आणि आता तो दिवसभरचा कार्यक्रम. बाळाला झोप येऊ लागली. यशोदेने त्या बाळाला शय्येवर निजवलं. ती शय्या त्यावेळेस गवळीवाड्यामध्ये एका मोठ्या रथाखाली केलेली, रथासारखं एक मोठा गाडा होता. तिथे हा अभिषेक बाहेर होत होता. तिथे त्याची शय्या टाकली रथाच्या खाली आणि कौतुकाने बाकीचे जे काही सर्व लोक होते ते आपापल्या कामात लागले. कार्यक्रम तिथे सुरू होता. मुलांचा, गाई, वासरं, गुराखी यांच्या सर्व त्या ठिकाणी उपस्थिती होती. मुलं गमती जमती करीत होते. हा अभिषेकाचा सोहळा सुरू होता आणि जिकडे तिकडे आनंद आहे. त्यावेळेस या गोकुळातल्या अनेक गोप गोपी तिथे येऊ लागल्या. त्या सोहळ्याला यशोदाने आणि नंदाने त्याचं स्वागत करण्याला सुरुवात केली. हे दोघीच त्यांचं स्वागत करण्यात गुंतली होती. आता बाळ त्या मोठ्या रथाखाली किंवा गाड्याखाली झोपलेला होता. झोपेत तो त्याचे शरीराच्या ते हात पाय हलवत होता. कुशीवर अर्धा वळू इकडे तिकडे होत होता. किंवा पालथा पडे, परत उताना होई आणि दोन्ही पाय जोर जोराने तो झाडत होता. आणि त्याच्या बाळाच्या बाललीलेमध्ये त्या नंद बाळाच्या पायाचा धक्का रथाला लागे. असाच एकदा जोरात त्याने धक्का मारला आणि काय आश्चर्य, त्यावेळेस कोणाचं लक्ष नव्हतं.
असा जोराचा धक्का त्या रथाला मारला की तो रथ एकदम दूर जाऊन मोडून पडला. रथ म्हणजे त्या ठिकाणी एक मोठा गाडा होता. त्या गाड्यामध्ये दुधादयाचे माठ ठेवलेले होते. असा तो एक छकडा गाडा तिथे होता. भला मोठा होता, मजबूत होता. परंतु त्या नंदबाळाचा पाय लागल्याबरोबर तो दूरवर ढकलला गेला आणि मोडून पडला. आणि हे सर्व पाहिलं. आता हा बाळाचा प्रताप कुणाला कळणार? कुणाला कळलं तर कुणाला काहीच कळलं नाही काय घडतं आहे. ते विचार करू लागले, एक अरिष्ट टळलं पुतणीच्या रूपाने आणि आता हा दुसरा, तोपर्यंत हे दुसरं अरिष्ट, यशोदेचा बाळ, गोकुळचा लाडका बरा जिवंत राहिला बाई, असं त्या एकमेकांना सांगू लागल्या. गोपी चर्चा करू लागली. हा एवढा गाडा जर याच्या अंगावर पडला असता तर, माठ पडला असता तर, अशा प्रकारचे ते तो शकट दूरवर जाऊन पडला. आणि काहींना शंका आली की या मुलाला काहीतरी ग्रहदोष असावा, ग्रहबाधा झालेली असावी, कोणी तरी काहीतरी करणी केली असावी अशी शंका घेतली. आणि म्हणून त्या नंद बाबाने त्या मुलांसाठी ग्रहशांती करून घेतली. सर्वे ग्रहा शांतिकारा भवंतु, सर्व ग्रहांची शांती करून घेतली. अशा प्रकारे हे दुसरंही संकट त्या ठिकाणी टळलं. परंतु गोकुळावर संकटांची मालिका काही संपत नाही. हा वृत्तांत कंसाला कळत होता. तो शकट होता, तोही राक्षसच होता आणि त्याने शकटामध्ये प्रवेश केलेला होता. अशा प्रकारे गोकुळातल्या लहान बालकांना ठार करण्याचा या कंसाचा उद्योग सुरू झालेला होता. त्यानंतर कंसाचा एक सेवक होता, त्याचं नाव होतं तृणावर्त. त्या तृणावर्ताला कंसाला शंका आली की पुतणीचा घात झाला, शकटाची अशी अवस्था झाली, कदाचित माझा जो शत्रू आहे हा गोकुळात तर जन्माला आलेला नसावा, अशी शंका त्याला घेतली. मग त्याने तृणावर्ताला सांगितलं, तृणावर्ता जा, तिथे अमुक अमुक ठिकाणी तो एक बालक आहे, कदाचित तोच माझा शत्रू असू शकेल, आणि जा काही कर, त्याला नष्ट कर. तृणावर्त हा मायावी राक्षस, याला वायुसिद्धी होती. कंसाने त्याला पाठवलं, ज्या नंदाच्याच घरी तो बालक जो आहे त्याला तुझ्या वायुशक्तीने आकाशात उडून ने आणि आकाशातून त्याला खाली फेकून दे आणि त्याला नष्ट कर. अशा प्रकारची तृणावर्ताला कंसाने आज्ञा केली. तृणावर्त तिथून निघाला. इकडे यशोदेने ते बालक आपल्या मांडीवर घेतलेलं होतं आणि त्याच वेळेस भगवान अजून लीला करतायत. ते बालक जरा जड होऊ लागलं आणि बाळाचं जे वजन होतं ते त्या यशोदेला जड झालं, म्हणून तिने ते बाळ, त्याचा भार सहन होत नव्हता मांडीवर, तिला कळ येऊ लागली, म्हणून तिने त्याला खाली ठेवला आणि ती क्षणभर घरामध्ये गेली. तेवढ्यात एक मोठी वावटळ आली, म्हणजे भोवरी आली वायूची, आणि ती भोवरी त्या ठिकाणी बाळाजवळ आली. परिपूर्ण धुराने धूळ होती, त्याच्यात कचरा, पाला पाचोळा, गवत यांनी ती भरलेली. सर्वत्र धूळ उडू लागली, डोळ्यात धूळ जाऊ लागली, धूळ गेली, कोणाला काही धड दिसत नव्हतं. त्या तृणावर्ताने वावटळीचं स्वरूप घेतलं आणि त्या जोरावर, वायुसिद्धीच्या जोरावर त्याने त्या नंदबाळाला वर उचललं आणि तो गरगर गरगर करत गोकुळाच्या बाहेर आला. आता तो वायुरूप होता, वावटळीचं स्वरूप होतं. धावपळ सुरू झाली गोकुळात.
यशोदेने पाहिलं, अरे इथे बाळ ठेवलेला होता, गेला कुठे? आणि त्याची शोधाशोध सुरू झाली. या गडबडीत मुलगा हरवला. एकच हाहाकार त्या ठिकाणी उडला, तो कुठे सापडेना. तृणावर्ताने या काळामध्ये बाळाला दूरपर्यंत उडून नेलेलं होतं. आता त्याला वाटलं की आता दूर उडून घेऊन जाऊ, उंच उडू आणि त्याला खालून फेकून देऊ. पण बाळाने, त्या भगवंताने आपली लीला केली, आपला देह जड केला आणि त्याने तृणावर्ताच्या गळ्याला घट्ट मिठी मारली. त्याने तृणावर्ताचा गळा आवळून धरला. आता बाळ, तो बाळ नव्हता, प्रत्यक्ष परमात्मा होता. त्याच्या मिठीने तृणावर्त कासावीस झाला. त्याला आता सहन होत नव्हतं आणि त्याने त्या बाळाच्या जड झाले ओझे हे पाहून त्याने आपलं मूळ स्वरूप प्रकट केलं. बाळाने त्याला वरून ढकलून दिलं. तो जमिनीवर तृणावर्त आदळला, मरण पावला आणि त्यावेळेस मोठा आवाज या पृथ्वीवर झाला. आता इकडे बाळ तृणावर्ता घेऊन गेला. लोकांचं लक्ष कुठे होतं की इतक्या उंच घेऊन जाईल? गोकुळातच शोधाशोध सुरू झाली. एवढा प्रचंड आवाज ऐकून नंद आणि बाकीचे गोपी गोकुळाबाहेर धावत आले. तर गावाबाहेर एक प्रचंड राक्षस पडलेला त्यांनी पाहिला. त्या राक्षसाच्या अंगाखाली अनेक झाडे मोडून पडली होती, त्यांचा चुराडा झाला होता. अनेक झाडं वेली दडपल्या गेलेल्या आणि तो काळा कभिन्न असा राक्षस तिथे पडलेला पाहिला. आणि त्या राक्षसाच्या गळ्यात आपल्या इवलीच्या छोट्याशा हातांनी त्या नंदबाळाने घट्ट पकडून त्याची पकड केलेली होती. आणि तो बाळ मजेने त्याच्या त्या गळ्याभोवती रांगत होता, मजेने खेळत होता. साऱ्या गोकुळाने हे पाहिलं, जय जयकार केला. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. ते मोठं धूळ गावाबाहेर पडलेलं लोकांनी पाहिलं. काही लोकांनी धीराने, काही लोक पुढे गेले. त्यांनी नंदबाळाला उचललं. धावत धावत सर्व गोपी, गोप, नंद, यशोदा, नंतर ते सर्वजण गोकुळामध्ये परत आले. आणि आता हा सुद्धा एक प्रयत्न या ठिकाणी त्या कंसाचा फसलेला होता. तेव्हा हे सर्व पाहिल्यानंतर आता तो कंस थांबत नाहीये. आता त्याची पूर्णपणे खात्री झाली की हा बाळ दुसरा तिसरा कोणी नसून हा माझा मृत्यूच आहे, माझा काळच आहे. अशा प्रकारे त्याची ती भावना निर्माण झाली आणि त्याने प्रयत्न काही थांबवले नाही. त्याचे प्रयत्न चाललेले आहेत. आता बाळ मोठा होऊ लागला. आता बाळाचं पुढचे संस्कार करणे महत्वाचे होते. गर्गमुनी हे यदुकुळाचे कुलगुरू होते. मथुरेतून वसुदेवांनी गर्गमुनींना गोकुळात पाठवलं. जा, नंदाकडे जा. आणि नंदाच्या घरी जो एक लहान बालक आहे आणि एक मोठा आहे, त्यापैकी रोहिणीच्या मुलाला आणि त्या दुसऱ्या मुलाचा तुम्ही नामकरण करा, अशा प्रकारची सूचना वसुदेवांनी गर्गमुनींना दिली. गर्गमुनी समजले ते ज्ञानी होते, महात्मे होते. गर्गमुनी म्हणाले नंदाला, त्यांच्या सांगण्यावरून ते नंदाकडे आले आणि नामकरण विधी करण्यासाठी त्यांनी नंदाला सांगितलं. परंतु हा जर नामकरण विधी झाला तर कंसाला संशय येईल की ज्या अर्थी
गर्गमुनींनी या मुलांचा नामकरण विधी केला, त्या अर्थी ती वसुदेवाचीच मुलं असली पाहिजे, मग मात्र पंचायत होईल. त्यामुळे हा विधी अत्यंत गुप्तपणे केला पाहिजे. सावधानीचा उपाय त्यावर शोधला पाहिजे. नंदानेही सांगितलं की हा विधी आपण नामकरण विधी गुप्तपणे करू. आणि गाईच्या गोठ्यामध्ये गुप्तपणे हा विधी करण्यात आला. रोहिणीच्या मुलाचं नाव बलभद्र, रोहिणी, राम, बलराम, संकर्षण ही नावं त्या रोहिणीच्या पुत्रासाठी दिली. राहिला जो यशोदेचा मुलगा, तो सावळा होता, अत्यंत मनमोहक, सावळे, सुंदर, रूप मनोहर. तेव्हा गर्गांनी सांगितलं, अरे ही दोन मुलं प्रत्यक्ष भगवान विष्णूचेच अवतार आहे. आता तुम्ही या मुलांची दक्षतेने काळजी घ्या, त्यांचं लालन पालन चांगल्या प्रकारे करा. आणि त्यांना त्या मुलांचं नामकरण झालं. गर्ग येवोनी सत्वर सांगे जन्मांतर, कृष्ण परब्रह्म साचार आठवा अवतार, बाळा जो जो रे. बाळाला पाण्यात टाकण्यात आलं. गर्गमुनींनी त्यांचे जसं नामकरण केलं, नंद बाबा त्या मुलांना राम, बलभद्र, बलराम, संकर्षण या नावाने हाका मारीत. आणि या लहान मुलाचं नाव, जो छोटा होता त्याचं नाव, त्याचा रंग रूप पाहून त्याचं नाव श्रीकृष्ण असं ठेवलं. आणि त्याला इतर नावांनी ते गोकुळात हाक मारू लागले. पिठाई किटाई माझे कृष्णा एका नाही, रंगा येई ओ ये, रंगा येई हो ये. अनंत नावे तुझी तुला रे, दाई दिशा ना घर, करसी देवा सारखीत तू माया सगळ्यांवर. अनंत नाव होते परमात्म्याला, सहस्र नव्हे, त्याच्यावर जितके शून्य ठेवता येतील. भगवंताचं नामच नसतं. मग भगवंताची ही जी नावं व्यवहारिक आहेत, ही त्याची नावं नाहीत, तर ही त्याची विशेषणं आहेत. ही सर्व विशेषणं आहेत. आणि विशेषणांच्या आधाराने त्याला नाम प्राप्त झालेलं आहे. आता हे बालक बलराम आणि कृष्ण भाऊ भाऊ म्हणून गोकुळात वाढू लागले. ते जसे जसे मोठे होऊ लागले, तसे तसे गोकुळातले लोक त्यांच्याकडे पाहून मोहून जात. भगवंताच्या नावात मोहही आहे आणि मोहही नाही. एक नाव आहे भगवंताचं मोहन, त्याच्यातलं पहिले दोन अक्षर आहे मोह, सर्वांना मोहून घेणारा. आणि त्याला जेव्हा पूर्ण म्हणायचं असेल तर मोह आणि न बाजूला केला तर मोह न, ज्याला एक किंचितही मोह नाही या विश्वाचा. नमे कर्म फलस्पृहा, असा हा मोह न. आणि असा हा मोह असलेला, जगाला मोहून घेणारा, सगळ्या विश्वाला मोहून घेतलं. नाम रूप आणि त्याच्या लीला यांच्या प्रभावामुळे जीवाला कुठल्याही प्रकारच्या संसाराविषयी मोह होत नाही. तो हा मोहन, असा हा परमात्मा. त्या ठिकाणी त्याचं रूप जे आहे त्याचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठोटी किला डोळा बाई हो, विठोटी किला डोळा बाई हो. हा पंढरपूरचा निळा, सावळा, कृष्णवर्णीय असा सर्व रंगाचा रंग, श्रीरंग थोडासा हळूहळू चालू लागला, मातीमध्ये खेळू लागला. ते बालक बलराम आणि ते हातात हात धरून मार्गातून जात, धुळीमध्ये खेळत, आपल्या तोंडाला, आपल्या अंगाला माती लावून घेत. तेव्हा तो परमात्मा आणखीच शोभून दिसत असे. माता रोहिणी, यशोदा
त्या बालकांना पुन्हा पुन्हा धरून आणायच्या, त्यांचा अंग पुसायच्या आणि तो पुन्हा पुन्हा मातीमध्ये ते लोळत होते. त्या मातीची पवित्रता, ती माती पुण्यवंत होती, पवित्र तो देश, पावन ती भूमी, पवित्र तो देश, जेचे हरीचे दास जन्म घेती. देव इच्छिरज चरणाची माती, धावत चालती मागे मागे. ती गोकुळाची माती, त्या मातीमध्ये जे अनेक भक्त होते, त्या भक्तांच्या चरणरजाची आपल्याला स्पर्श व्हावा. भगवंत त्या ठिकाणी त्यांच्या चरणरजासाठी आसुसलेले होते, म्हणून ते आपल्या शरीराला त्या भक्तांची निष्काम भक्तांची जी चरणधूळ त्या गोकुळात पसरली होती, त्या मातीमध्ये मिसळली होती, ती माती आपल्या शरीराला लावत होते. म्हणून या भारतभूमीची माती अत्यंत पवित्र मानली जाते. अशी पुण्यभूमी जगात कुठेही नाही. म्हणून इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की, वंदे मातरम वंदे मातरम. असा हा सर्व प्रसंग त्या गोकुळात घडतोय. बाळ खेळतायत, रांगतायत, त्यांच्या शरीरावर निरनिराळ्या प्रकारचे अलंकार चढवलेले आहेत, कमरेमध्ये त्या साखळ्या आहेत, घुंगुरवाळ्या घागऱ्या आहेत. ते जेव्हा चालत छुमछुम आवाज व्हायचा, तेव्हा तो आवाज होण्यासाठी ते पुन्हा पुन्हा नाचत कुदत आणि तो आवाज मुद्दामून काढत होते. पाय वेगळे वेडे वाकडे टाकायचे, आपटायचे, हात वाच करायचे, हात हलवायचे, धावत धावत जायचे, मध्येच जमिनीवर पडायचे आणि तो आवाज, छुनछुन करणारा आवाज आजूबाजूला पसरत असे. तेव्हा आजूबाजूचे सर्व वृक्ष, वेली, पशु, पक्षी, स्त्री, पुरुष हे मोहून जात मुलांना आणि ते बंधू एकमेकांची खेचाखेची करायचे आणि त्यांचं हसणं इतकं मोहक होतं की जेव्हा त्या हसायला लागत तेव्हा असं वाटायचं की त्यांच्या त्या मुखातली जी दंतपंक्ती होत्या त्या जणू कोणी या कुंदकळ्या चोमल्या आहेत की काय, असा भास पाहणाऱ्याला होत होते. त्यांची ती हसरी मूर्ती पाहून सर्वांचे कामधाम सर्व विसरले जात होतं. बाळ हळूहळू मोठे होऊ लागले आणि आता त्यांना आवडता आवडता यांना मुश्किल होत होतं, यशोदेला मुश्किल होत होतं. कधी वासरांच्या शेपट्या ओढून ते त्यांना पिटाळून लावीत, कधी गायींची दोघी शिंगे आपल्या हाताने धरत आणि मध्यभागी उभे राहून त्या गायींच्या कपाळाला आपलं कपाळ लावीत. असा हा सोहळा त्या ठिकाणी सुरू होता. कधी गायींच्या कासेखाली शिरून वासरासारखे चुरू दूध पीत, किंवा कुठे अग्नी कुठे पेटवलेला असेल तर आपलं अंग शेकण्याच्या निमित्ताने त्या अग्निपाशी जात, अग्निशी खेळत, विहिरीच्या कठड्यावर बसत आणि विहिरीतल्या पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब पाहत आणि केव्हा केव्हा त्या विहिरीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी काढत आणि तो ध्वनी, त्याचा प्रतिध्वनी ऐकत, कधी मोरांचे पिसारे पकडीत, त्यांच्या मानेला आपल्या हाताने विळखा घालीत, मोरांचे पीस आपल्या डोक्यामध्ये खोवीत, कधी कधी आपल्या आईजवळ हट्ट धरत, जे वासरं हुंदडत त्या वासरांच्या मागे पळत, मोठ्या वासरांवर आपल्याला बसावं असा हट्ट धरत, गायींच्या पाठीवर बसत, कधी खांद्यावर तर कधी कडेवर, कधी हे दे कधी ते दे, किंवा किंवा हे माग ते माग. आणि त्या बाललीला भगवंताच्या तिथे सुरू झाल्या. घरोघरीचे जे इतरही गोकुळातले समवयस्क बालक गोपाल होते ते एकत्र येत गोकुळात सगळ्या आता भगवंताच्या खोड्या सुरू झाल्या आणि एकमेकाचे नाव घेणं, एकमेकाला चिडवणं, एकमेकाच्या खोड्या काढणं, त्या मुलांना ओढणं, त्यांचा हात ओढणं. त्यामुळे त्यांच्या माता या दोन बालकांविषयी, विशेष म्हणजे कृष्णाविषयी गाराणी घेऊन येऊ लागल्या आणि गोकुळच्या त्या स्त्रिया गाराणे सांगण्याच्या निमित्ताने यशोदा राणीच्या घरी येत
तेव्हा यशोदा रागवायची, तेव्हा ते म्हणे नाही ग, उगाच आम्ही तुला सांगायला आलो. कधी दही दूध असेल कोणाच्या घरामध्ये ते चोरून घ्यावं, आणि त्यामुळे तिथे त्या रोजच्या रोज होणाऱ्या या त्यांच्या खोड्या पाहिल्या. त्या याच्या यशोदे कृष्णाला समजावी काही, याचे वागणे बरे हे नाही, अशा म्हणू लागल्या. यशोदा माता कंटाळली, काठी घेऊनही त्यांच्या मागे पळत होती. ती रागवली, ती मारेल. तितक्यात या गोपी, जाऊ दे ग यशोदा, लहान आहे. आणि आतापर्यंत जी काही त्या यशोदे मातेच्या मुखावर एक क्रोधाची रागाची छाया होती, ती कौतुकाने ती जागा घ्यावी. यशोदेला अगदी त्रागून सोडावं, पळून जावं. यशोदा त्यांच्या मागे पळते आहे आणि ती स्वतःला दोष देते, इतका खोडकर मुलगा हा कसा. आणि थांबा गोपींनो, आता सापडला तर मी त्याला चांगला बांधून ठेवते, आणि पकडला तर त्याला बांधून ठेवायचं. दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, दरीला पंढरीचा चोर, दरीला पंढरीचा चोर. गोपींनी सांगावं, जाऊ दे ग यशोदे, अगं आम्ही गाराणे सांगायला येतो, ते गाराणे सांगायला येत नाही, तर त्या निमित्ताने या बाळाचं दर्शन करायला आम्ही येतो. नाहीतरी आम्हाला वेळ कुठे मिळतो तुझ्या घरी यायला, बोलायला वेळ मिळत नाही. या बालकांच्या निमित्ताने आम्हाला इथे आमचं येणं होतं. असं या गोपींचं आणि यशोदेचं बोलणं चालत आहे. तितक्यात हे धावत यायचे, कोणाच्या घरी जाऊन आलेले असायचे. तिथे लोणी त्यांनी खाल्लेलं असावं आणि लोण्याने त्यांचं मुख हे भरलेलं असावं, सर्व तोंडाला लोणी चोपडलेलं. चोरासारखं यायचं आणि हळूच यशोदेच्या मागे लपायचं, आणि चेहरा असा बोळसट बनवायचा की आपण जणू काहीच केलेलं नाही. आणि यशोदेला ज्या गोपी त्यांच्याविषयी गाराणे सांगताहेत, की आपली चालणारी गाराणी तो भगवान ऐकत होता. तेव्हा यशोदा पकडायची, मारायला धावायची. तेव्हा जी गोपी गाराणं सांगायला आली आहे तीच मध्ये पडायची, आणि यशोदे मारू नको ग. एखाद्या वेळेस बाळाला मारायला उगारलेली काठी त्या गोपीलाच लागून जात असे. अशा प्रकारच्या त्या बाललीला त्या गोकुळामध्ये यशोदेच्या घरी होत आहेत. आणि बालक लहान, गोपी मोठ्या, यशोदा मोठी, बालक लहान लहान होऊन त्यांच्यापुढे दुडू पळत असत. देव नेहमीच भक्तापुढे लहान असतो. भगवंत आतून हसत होते. भक्तिप्रेमाने देव विरघळतात, आणि हा जो देव आहे हा अशा प्रकारे तिथे गोकुळात लीला करतायत. भगवंताजवळ सर्व भावाने क्रीडा करायला मिळावी म्हणून तिथे शेकडो ऋषीमुनी युगे तपश्चर्या करीत होती, आणि त्यांनी ते बालरूप धारण करून भगवंताकडून वरदान मागून ते भगवंताबरोबर खेळत होते. अनेक ऋषीमुनींनी भगवंताचा सहवास घडावा म्हणून ते गोपी म्हणून या गोकुळात जन्माला आले. हे मात्र निश्चित होतं, योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी. आणि त्या गोकुळाच्या आनंदाचं काय वर्णन करावं. एकदा बलरामाने आणि कृष्णाने काही खेळ मांडला. इतरांचा डोळा चुकून माती खाल्ली. कृष्णाने हळूच आपल्या तोंडात माती टाकली. इतर मुलांचं लक्षण होतं, पण तरी एकाने पाहिलंच, आणि धावत जाऊन त्याने यशोदेला सांगितलं की माई, या कृष्णाने माती खाल्ली ग. यशोदेने कृष्णाला बोलवलं, त्याची बकोटी धरली, विचारलं, बोल माती खाल्ली का. कृष्ण म्हणतायत, नाही गाई, हा मुलगा खोटं बोलतो आहे. आणि तिने सांगितलं, हा कर, पाहू दे मला तू काय खाल्लाय. नाही,
तिने बळजबरी त्या बाळाला, त्या कृष्णाला आपलं तोंड उघडायला लागलं. त्याने आ केला आणि त्याच्या मुखामध्ये त्याने केलेला आ पाहून यशोदा पाहतच राहिली. त्याच्या मुखात, बालकाच्या, भगवान श्रीकृष्णाच्या मुखामध्ये तिला अनेक ब्रह्मांड दिसत होती. तिला भूल पडली. तिने आपले डोळे मिटून घेतले. पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोत सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनि च पश्च आदित्यान् वसुन् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा बहुनी अदृष्ट रूप पूर्वाणि पश्चाश्चर्यानि भारत इह एकस्तं जगत्कृष्णं पश्च अद्य सचराचरं मम देहे गुडाकेशे यच्च अन्यत् द्रष्टुमच्छसी. हे सर्व ब्रह्मांड पाहिलंय आणि हे पाहिल्यानंतर त्यावेळेस त्या यशोदेचं जे काही स्वरूप आहे ते पाहिलं. यशोदा थक्क झाली. तो म्हणाला, बालक कृष्ण म्हणाले, पहा आता डोळे कशाला मिटून घेते. यशोदेने सांगितलं, नाही रे बाळा कृष्णा, तुझ्या मुखामध्ये मला कशाचाही थांग पत्ता लागत नाही. मला हे कसं कळणार. अनंत रूपे अनंत वेशे देखले मे त्यासी तव तत्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः. यशोदा अत्यंत भयचकित झाली. तिने सांगितले, बाळा तू कोण आहेस रे? परंतु तू माझ्या जवळ जसा आहे तसाच राहा. सर्व ब्रह्मांडाचा तू धनी आहे, सर्व सत्ताधारी आहे, तू परमेश्वर आहे. मया तदिदं सर्वं जगदव्यक्त रूपिणा. यशोदा आश्चर्यचकित झाली. तिने बाळाला कडकडून मिठी दिली. बाळानेही, भगवान श्रीकृष्णाने यशोदेलाही कडकडून मिठी दिली आणि म्हणाला, माता मी तुझा कृष्ण आहे, तू माझी माऊली, तू माझी माऊली देवा, तू माझी गाऊली, पाहतो वाटुली पांडुरंगे, पाहतो वाटुली पांडुरंगे, तू माझी माऊली देवा, तू माझी गाऊली. तू मज एकला वडील धाकुला, तू मज आपुला सोयरा सज्जन, तू माझी माऊली देवा, तू माझी गाऊली. यशोदेने, त्या बाळाने मारलेली मिठी धन्य झाली यशोदा. मया तदिदं सर्वं, हे विश्वरूप दर्शन बाळाने मातेला दिलं. आणि नंतर तो जो काही सोहळा होता, ती माता यशोदा, माता यशोदा धनती गैया, नील गगन गो पाल कन्हैया, श्यामल छवि छलके ज्योति कलश झिलके, ज्योति कलश छिलके. आता हे जे रूप आहे पाहिलं, पण भगवंताने पुन्हा माया केली आणि ते जे स्वरूप होतं ते विसरायला लावलं. पुन्हा यशोदा माया मोहाने ती जी भुललेली होती ती पुन्हा तिला शुद्धीवर आणलं, तिचं अपोहनम केलं. तसं पाहिलं तर यशोदा व नंद हे फार मोठे तपस्वी होते, धरा होते, वसू होते. आणि त्यावेळेस त्यांनी भगवंताची वात्सल्य भावांची भक्ती मागितली होती, ब्रह्मदेवाकडून वळ प्राप्त करून घेतला. त्यामुळेच हे त्यांना परम भाग्य मिळालेलं आहे. मनुष्य सर्व प्रकारच्या आशा आकांक्षा सोडतो आणि आपल्या अंतरंगामध्ये त्याचा शोध घेतो, तेव्हाच त्याला अंतरंगातला परमात्मा दिसतो.
आशां विहाय परिवृत्त परस्य निंदां पापे रतिं च सुनिवार्य मनस्समाधौ आदाय हृत्कमल मध्य कथं परेशं वाराणसी पुरपतिं भज विश्वनाथं वाराणसी पुरपतिं भज विश्वनाथं। अशा प्रकारे भगवंताला जवळ घेतलं, पुन्हा प्रेमाचा पाना आला। एक दिवशी ती दही घुसळत होती आणि तिच्या कपाळावर याच्यावर ती अत्यंत तिच्या श्रमामुळे घाम येत होता। ते जेव्हा दही घुसळायचे, त्याचं ताक बनवायचे लोणी काढण्यासाठी, तेव्हा कुठून तरी धावत धावत ते बालक यायचे, तिच्या हातातली रवी घट्ट धरून ठेवायची आणि मला आत्ताच्या आत्ता दूध पाज म्हणून तिला मांडीवर घ्यायला लावायचे। आता या सर्व बाललीला सांगतायत। एकदा असंच दूध चुलीवर ठेवलेलं होतं आणि ते उतू जाईल म्हणून तिचं लक्ष मात्र त्या दुधाकडे होतं। भगवंताने त्याच वेळेस तिला बोलवलं। त्यावेळेस तिने आपला जो बालक होता कृष्ण त्याला खाली ठेवलं आणि ती दूध ओतू जात उतरत तिकडे धावली। तेव्हा शुकदेव सांगता, राजा परीक्षिता, भक्तांचे अनुसंधान त्या ठिकाणी तुटलं। एवढं परब्रह्म तुमच्या मांडीवर असताना भक्ताचे अवधान कुठे असायला पाहिजे? ती श्रीहरीला सोडून कर्मबद्ध जीवाप्रमाणे दूध वाया जाऊ नये म्हणून त्या हरीला सोडून आलेली होती। बाळ भगवंताच्या या कृती, या यशोदेच्या कृतीचा भगवंताला राग आला आणि त्याने तिथे जवळच असलेलं एक लाकूड उचललं आणि डेऱ्यावर टाकलं। तो डेरा दुधाचा, लोण्याचा, ते सर्व फोडून टाकले। बाळ विचार करतोय की नाशवंत दुधासाठी एक अविनाशी परमात्मा सोडून दिला। आणि इकडे परत यशोदा ते दुधाचं उतरून भांड उतरवलं, धावत आली तर इकडे सर्व राडा पडलेला। ती त्यावेळेस त्या बालकावर आपला राग काढते आहे, हातात छडी घेतली आणि कृष्णाच्या मागे लागली। कृष्ण या खोलीतून त्या खोलीत पळून जाऊ लागला। आता मात्र यशोदेने एक हे केलं, निश्चय केला आणि काही करून आता याला बांधून ठेवला पाहिजे। तिने एक उखळी आणली, त्या बाळाला मोठ्या प्रयत्नाने धरलं आणि धरल्यानंतर तिने त्या उखळीला त्या बाळाला बांधलं। दोरी आणली, कमरेभोवती दोरी गुंडाळली, दोरी नेहमी 2 बोट कमी पडली। तिने दुसरी दोरी आणली, तिला गाठ मारली, ती दोरी जोडली, पुन्हा गुंडाळाला सुरुवात केली, पण तरीही 2 बोट ती दोरी उरत होती। तिला आश्चर्य वाटू लागलं। भक्त नेहमीच देवाला बांधण्याचा प्रयत्न करतात आपल्या कल्पनेने, परंतु 2 बोटाची अपुरेपणा राहतोच आणि ते 2 बोटे म्हणजे असलेला द्वैत भाव। या द्वैत भाव या अपुरा असतो, त्यामुळेच भगवंताला बांधलं जाणं शक्य नसतं। आता शेवटी भगवंताला दया आली, ते यशोदेच्या हातात सापडले। यशोदेने ती दोरी बांधली, भगवान श्रीकृष्ण उखळीला बांधले गेले आणि ती मनात म्हणते की आता कसा धावतो ते पाहते। फार तू दांडगाई करत होतास ना, आता बस मुकाट्याने। आणि ही दोरी बांधून त्या उखळाला बांधली, पण बाळ हा कोणाकडून बांधला जाणार आहे का? तो कोणाकडून बांधला जात नाही। त्याने रांगत रांगत तिथून ती उखळ बरोबर घेतलं आणि रांगत रांगत तो घरंगळत बाहेर आला। यशोदेला या गोष्टीचा पत्ता नाही। अंगणामध्ये 2 वृक्ष लावलेले होते, ते उंच वाढलेले वृक्ष होते। आता हे 2 वृक्षाच्या आतमध्ये थोडीशी जागा होती। कृष्णाने त्या उखळीमधून, ती उखळी त्यांच्या कमरेला बांधलेली आहे,
त्यांनी त्या जागेतून नेमकी जागा काढली, वाट काढली आणि जोराने कृष्ण बाहेर आले आणि आता उखळी ओढण्याच्या निमित्ताने त्यांनी त्या दोघी झाडांना जोरात असा त्या उखळीचा धक्का दिला. रागाने उखळी ओढली आणि काय आश्चर्य, ते दोन अर्जुन वृक्ष धाडकर जमिनीवर कोसळले. त्यातून दोन दिव्य असे गंधर्व प्रकट झाले. त्यांनी कृष्णाची स्तुती केली. मणिग्रीव आणि नल आणि कुबेर नावाचे ते दोन गंधर्व होते. पूर्वी नारदांच्या शापामुळे त्यांना वृक्षाचं रूप प्राप्त झाला होता. त्यांना कृष्णाने त्या ठिकाणी शापमुक्त केलं होतं. ते दोन्ही गंधर्व मदिरा पिऊन अप्सरांबरोबर नाच गायन करीत होते. ते विवस्त्र अवस्थेत जलक्रीडा करीत होते आणि त्या भागातून नारद जात असताना ते निर्लज्जपणे त्यांची क्रीडा सोडायला तयार नव्हते. त्यांनी वस्त्रे धारण केली नाही. तेव्हा नारदांनी त्यांना शाप दिला, अरे मूर्खांनो, तुम्ही एक मद्यपान करून इतके धुंद झालेले आहात, तुम्हाला कपड्याची आणि इतर कोणी श्रेष्ठ माणसं जातात याची शुद्धी राहत नाही, तेव्हा तुम्ही दोघी वृक्ष व्हाल, असा शाप दिला. हे नल, कुबेर आणि मणिग्रीव हे शुद्धीवर आले, नारदांचे चरण धरले आणि उत्शाप मागितला. नारद हे शेवटी संत आहेत आणि त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला की जा, जेव्हा भगवान कृष्ण अवतार होईल भगवंताचा, तेव्हा त्यांच्या स्पर्शाने तुम्ही मुक्त व्हा आणि पुन्हा जन्माला याल, पुन्हा आपल्या लोकी जाऊन पोहोचाल. तोपर्यंत तुम्हाला वृक्ष जन्म घ्यावा लागेल. शेवटी संत असतात ना, तुम्ही संत माय बाप कृपावंत, एवढा उपकार करा, एवढा उपकार आमच्यावर करा. नारदांनी त्यांच्यावर उत्शाप देऊन उपकार केला. ते जेव्हा आता या अवतारामध्ये वृक्ष म्हणून उन्मळून पडले, तेव्हा तो आवाज झाला. त्या आवाजाने गोपी यशोदा बाहेर धावत धावत आल्या. तोपर्यंत त्या दोन्ही गंधर्वांनी भगवान श्रीकृष्णाला प्रदक्षिणा करून वंदन केलं आणि ते उत्तर दिशेला अंतर्धान पावले. परीक्षित, कृष्णाच्या या बाललीला अनेक जीवांना मुक्त करणारे आहेत. जो कोणी या बाललीलांचं श्रवण पठन करतो तो सर्व पापापासून मुक्त होत असतो. म्हणून आपण त्याचं पठन केलं पाहिजे. माझ्या कान्होबाचे नाव तुम्ही घ्याओ, हृदय धरून खेळावया न्याहो. माझ्या कान्होबाचे नाव तुम्ही घ्याओ, हृदय धरून खेळावया न्याहो. भक्ता कारणे येणे घेतली से आळी, 10 गर्भवास सोसी वनमाळी. भक्ता कारणे येणे घेतली से आळी, 10 गर्भवास सोसी वनमाळी. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. नमो नारायण, नमो नारायण, नमो नारायण.